आज आपण बघणार आहोत खूपच सोपी, झटपट आणि चविष्ट अशी पोह्याची एक वेगळी रेसिपी। ही रेसिपी खास आहे कारण आपण पोहे नेहमीसारखे फोडणी देऊन नाही तर थोड्या वेगळ्या स्टाईलने बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आधी आपण साहित्य बघून घेऊया। इथे बघा, मी टोमॅटो घेतलेला आहे, कांदा एक कांदा घेतला आहे, अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, इथे शेंगदाणे घेतले आहेत आणि कोथिंबीर आहे। एक ऑप्शनल इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे काकडी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, स्किप केली तरी चालेल, म्हणून मी ही बाजूला ठेवलेली आहे। चला तर मग आता हे बाजूला ठेवू। सर्वप्रथम आपण घेणार आहोत पोहे। इथे मी एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेला आहे। हे पोहे आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही काय करू शकता, पोहे हलकेसे पॅन मध्ये किंवा कढईमध्ये गरम करा किंवा मायक्रो ओव्हन मध्ये 30 ते 40 सेकंदासाठी ते गरम करून घ्या। 4 वाजता मुलांना हलकी भूक लागते ना, त्यावेळेस हा पदार्थ केला तर मुलं आवडीने खातात। तर पोहे आपलं परतून झालं आहे, हे आता आपण बाजूला काढून घेऊयात। आता आपण मिक्सिंगची तयारी करून घेऊयात। इथे बघा, मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, यामध्ये सर्वात आपण टोमॅटो घालणार आहोत। या टोमॅटोमुळे डिशला एकदम छान आंबट गोड चव येते। आणि त्यानंतर घालायचा आहे कांदा। कांदा आपल्या रेसिपीला छान क्रंच आणि चव देतो। यानंतर शिमला मिरची, अगदी थोड्या कमी प्रमाणात आपल्याला ही शिमला मिरची यामध्ये घालायची आहे। यानंतर घालूयात बारीक चिरलेली काकडी। चला तर आता वेळ झाली आहे मसाल्यांची। चाट मसाला टाकते आहे। चाट मसाल्यामुळे डिशला एकदम चटपटीत चव येते। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्यानंतर थोडीशी पूड घालूयात। जिरे पूडमुळे एक छान सुगंध आणि फ्लेवर इथे येतो या डिशला। बघा, काकडी, टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा यामुळे आपली डिश अगदी कलरफुल दिसते। आता राहिलेला हे जे पोहे आहे हे आपण यामध्ये ऍड करूयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात। अगदी सोपी आणि झटपट होणारी ही डिश आहे। संध्याकाळच्या वेळेत छोटीशी भूक असली की मुलांना पटकन करून देता येते आणि पौष्टिक सुद्धा आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि हे चांगलं चाळून घ्यायचं आहे। हे बाजूला ठेवून देऊयात आणि आपल्याला इथे आता एक फोडणी तयार करायची आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तेलाचा वापर इथे करू शकता। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, थोडं जिरे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची यामध्ये ऍड करून हे चांगलं परतून घ्यायचं आहे। हे छान परतलं गेलं की त्यामध्ये मी थोडा हिंग टाकते आहे। हिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। गॅस बंद करूया आणि ही कडकडीत फोडणी यामध्ये, या पोह्यामध्ये आपण ऍड करूया। छान हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झालं की वरून कोथिंबीर पेरायची आहे। याने डिशला छान कलर येतो, दिसायलाही छान दिसते आणि तयार आहे आपले झटपट, अगदी सोप्या पद्धतीने हे सोपे पोहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, छोट्याशा भुकेसाठी अतिशय उपयोगी, पौष्टिक आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।